महाराज, अहो काय झालं तुम्हाला? महाराज, महाराज यांना काही होणार तर नाही ना? काही होणार नाही. बघा ना कसे करतायत. अहो उठा ना. लक्ष इकडे केंद्रित करा. यज्ञाकडे लक्ष ठेवा. लक्ष विचलित होऊ देऊ नका, नाहीतर तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार नाही. ही झाली यांची आहुती. आता आहुती द्यायची वेळ आली आहे तुमची. आहे तयारी? हो महाराज, काय करावं लागेल? इथे माझ्या बाजूला येऊन बसा. लवकर या. यज्ञ विजाच्या आतमध्ये तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. क्रूड ध्रूड चंद्र ओढ, क्रूड ध्रूड चंद्र ओढ, सूर्य अस्त अस्त सूर्य, क्रूड ध्रूड चंद्र ओढ. आता तुम्हाला पतिव्रतेचा त्याग करावा लागेल. म्हणजे? भगवंतांनी तुमच्या पतीचं कर्तव्य माझ्यावर सोपवलेलं आहे. तुम्हाला माझ्यासोबत मिलन करावं लागेल. काळजी करू नका. हे मूल तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचंच असेल. तुमचं पावित्र्य तसंच राहील. त्याला जराही धक्का लागणार नाही. महाराज, हे तुम्ही काय बोलताय? हा माझा आदेश नाहीये, हा त्याचा आदेश आहे. या आदेशाचं पालन नाही केलं तर हा तुमचा नवरा असा पडलाय, तो कायमचा असाच पडून राहील. तुम्ही विधवा व्हाल. निर्णय तुमच्या हातात आहे. काय करायचं तुम्ही ठरवा. तुम्हाला नवरा हवाय, पुत्र हवाय, की विधवा आयुष्य हवंय? ठीक आहे. तुमच्या मनात अजूनही शंका असेल तर आपण त्या शंकेचं निरसन करूयात. भगवंता, यांच्या मनात अजूनही किंतु परंतु आहे. अजूनही शंका कुशंका आहेत. त्याचं निरसन तूच कर. तूच काय तो कौल दे. हा लिंबू तुमच्या हाताने कापा. हा जर लाल निघाला तर तुम्हाला त्याचं आदेशाचं पालन करावं लागेल. महाराज, चमत्कार झाला. लिंबू लाल निघाला म्हणजे हा कौल चांगला आहे. महाराज, मला पुत्रप्राप्ती नक्की होणार. महाराज, मी तयार आहे. महाराज, तुम्हाला भगवंताच्या आदेशाचं पालन करायचंय. या.